अजित पवार यांचा जो प्लेन क्रॅश झाला त्याचा ब्लॅक बॉक्स आहे तो मिळालाय. कोणताही कधीही जर प्लेन ऍक्सिडेंट होत आहे, कधी क्रॅश होत आहे, तर त्याच्या ब्लॅक बॉक्सची सर्वात आधी वाट असते. आज याची आपण पूर्ण माहिती घेऊ. ब्लॅक बॉक्स हा खरंच ब्लॅक कलरचा असतो का? तर नाही, तो थोडासा ऑरेंज किंवा रेड कलरचा असतो. ज्यामुळे कधी दुर्घटना झाली तर तो सहज लवकर ओळखता यायला पाहिजे, लवकर तो मिळायला पाहिजे. त्यामुळे तो ऑरेंज किंवा रेड कलरचा भडक रंगाचा असतो. दुसरं आहे की याचा यूज काय आहे. तर बघा की एरोप्लेनमध्ये जे पण टेक्निकल इन्फॉर्मेशन आहे, मग तो एरोप्लेन किती उंचीवर आहे, किती वेगाने जात आहे, त्याची इंजिनची कंडिशन काय, फ्यूल काय आहे, आणि त्यासोबतच कॉकपिटवर बसणारे जे पायलट्स आहेत त्यामध्ये नेमका काय डिस्कशन होत आहे, अशी सर्व माहिती आहे हे ब्लॅक बॉक्समध्ये स्टोअर्ड असते किंवा तो रेकॉर्ड करत असतो. त्यामुळे कदाचित आपल्याला असं वाटेल की अरे हा तर म्हणजेच काय तर कॉकपिटच्या जवळ असेल, पण नाही. हा आहे ना, हा टेल एंडला असतो, म्हणजे सर्वात शेवटी असतो. कारण ज्यावेळेस प्लेन क्रॅश होतो तर सर्वात सेफ जो प्लेनचा पार्ट आहे तो टेल पार्ट आहे, सर्वात शेवटची जी शेपटीचा भाग आहे तो आहे. आणि त्यामुळे तो त्या भागामध्ये ठेवला जातो. या ब्लॅक बॉक्समध्ये दोन युनिट असतात, एक असतं एफडीआर आणि एक असतं सीव्हीआर. एफडीआरचा लॉंग फॉर्म आहे फ्लाईट डेटा रेकॉर्डर, म्हणजे फ्लाईटची त्या विमानाची पूर्ण माहिती, जी टेक्निकल माहिती आहे, जशी इंजिनची कंडिशन आहे, त्याची उंची किती आहे, फ्यूल किती आहे, अशी सर्व माहिती. तर सीव्हीआर जो आहे, ज्याला कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर म्हणतात, त्यामध्ये नेमकं संभाषण काय होत आहे, कॉकपिटवर बसणारे जे पायलट्स आहेत त्यांमध्ये ते नेमके काय डिस्कस करतायत, ऍक्च्युली ते सर्व लाईव्ह जी माहिती आहे ना ते रेकॉर्ड करत असतो. आणि ही पूर्ण माहिती त्या ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्ड असतं. आणि ती ज्यावेळेस तो प्लेन क्रॅश होतो, तो ब्लॅक बॉक्स आहे तो रिकव्हर केला जातो. आणि त्यातून ही सर्व माहिती आहे ती मिळवली जाते. आणि नेमकं प्लेन क्रॅश का झालं याची माहिती आपल्याला तिथून मिळू शकते. लक्षात ठेवा की प्लेन क्रॅश कुठेही झाला असेल, कसाही झाला असेल, जसा आता अजित पवार यांच्या केसमध्ये झाला तर खूप मोठी आग लागली, तर कधी समुद्रात जरी पडला तरी पण अशा कोणत्याही केसमध्ये तो ब्लॅक बॉक्स डॅमेज व्हायला नाही पाहिजे, आणि म्हणूनच तो तेवढा मजबूत सुद्धा बनवलेला असतो.